2014 मुंबईलाही मिळालं एक नवीन व्हिजन। हे व्हिजन केवळ अधिक रस्ते, अधिक उड्डाणपूल किंवा अधिक गाड्या धावण्याचं नव्हतं, तर मुंबईला जगातील आधुनिक महानगरांच्या रांगेत उभं करणारं वेगवान, एकात्मिक आणि जागतिक दर्जाचं मेट्रो नेटवर्क उभारण्याचं होतं। आज त्या दूरदृष्टीचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसत आहे। एमएमआरडीएच्या मेट्रो नेटवर्कनं 30 कोटी प्रवाशांचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे। हा केवळ एक आकडा नाही, तर लाखो मुंबईकरांनी मेट्रोवर ठेवलेल्या विश्वासाचा आणि बदलत्या मुंबईच्या प्रवासातील मैलाचा दगड आहे। जाणून घेऊयात मुंबई मेट्रो 1 ची मुहूर्तमेढ ते आज 30 कोटी प्रवाशांच्या टप्प्यापर्यंतचा मुंबई मेट्रोचा प्रवास आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, महा एमटीबी मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत संदेश घुले। 2014 मध्ये मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या भविष्यातील विकासाचा विचार करताना मुंबईचा विकास हा केवळ नवीन रस्ते किंवा उड्डाणपुलांवर अवलंबून राहू शकत नाही, ही गोष्ट स्पष्टपणे ओळखली होती। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या महानगराची लोकसंख्या झपाट्याने वाढत होती, वाहनांची संख्या देखील सातत्याने वाढत होती आणि उपनगरीय रेल्वेवर दररोज लाखो प्रवाशांचा ताण निर्माण होत होता। या परिस्थितीत भविष्यातील मुंबईला सक्षम, शाश्वत आणि जागतिक दर्जाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आवश्यक होती। याच विचारातून मुंबईसाठी व्यापक मेट्रो नेटवर्क उभारण्याच्या दूरदृष्टीची सुरुवात झाली। मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मेट्रोला केवळ वाहतुकीचा पर्याय म्हणून पाहिलं नाही, तर मुंबईच्या आर्थिक वाढीचा, शहरी विकासाचा आणि नागरिकांच्या जीवनमानात बदल घडवणारा महत्त्वाचा आधारस्तंभ मानलं। त्यामुळे अनेक वर्ष रखडलेले प्रकल्प मार्गी लावणे, निधीची उपलब्धता, केंद्र सरकारशी समन्वय, आवश्यक प्रशासकीय मंजुऱ्या आणि कामाच्या गतीवर त्यांनी सातत्याने भर दिला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्याच कार्यकाळात तब्बल 337 किलोमीटरच्या मेट्रो मार्गांना मंजुरी मिळाली। त्यानंतर सुरू झालेल्या अनेक मार्गांमुळे मुंबईतील वाहतुकीचं चित्र बदलू लागलंय। आज 2026 मध्ये त्या दूरदृष्टीचे परिणाम प्रत्यक्ष दिसत आहेत। एमएमआरडीएच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या मेट्रो नेटवर्कनं 30 कोटी प्रवाशांचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे। हा केवळ एक आकडा नाही, तर मुंबईकरांनी मेट्रोला दिलेली पसंती आणि विश्वासाचं प्रतीक आहे। विशेष म्हणजे शेवटचे 5 कोटी प्रवासी अवघ्या 179 दिवसात नोंदवले गेले आहेत। मेट्रो सुरू झाल्यापासूनच हा सर्वात वेगवान प्रवासी वाढीचा टप्पा ठरला आहे। दररोजची सरासरी प्रवासी संख्या जवळपास 2.8 लाखांपर्यंत पोहोचली असून ती सातत्याने वाढत आहे। आज मुंबई मेट्रो मार्गिका 2A, 7, 2B आणि 9 लाखो मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे। याच सोबत या मेट्रो मार्गिकांना मिळालेल्या मुंबई मेट्रो 3 ची जोड, तसेच मोनोरेल आणि इतर मार्गांची देखील जुळणी यामुळे मुंबईकरांचा तासनतास होणारा प्रवास आता काही मिनिटात पूर्ण होत आहे। कामावर जाणाऱ्या नोकरदारांपासून विद्यार्थ्यांपर्यंत ते महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच घटक मोठ्या प्रमाणावर मेट्रोचा वापर करत आहेत। यामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास देखील मदत होत असून इंधनाची बचत, प्रदूषणात घट आणि प्रवासातील वेळेची बचतही होत आहे। पण मुंबईकरांसाठीची ही योजना इथेच थांबत नाही। आज मुंबई महानगर प्रदेशात 428.79 किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क विकसित होत आहे। राज्यभरातील प्रस्तावित आणि कार्यान्वित मेट्रो जाळ्याची एकूण लांबी 683.53 किलोमीटर इतकी आहे। येत्या काही वर्षात मुंबई उपनगर आणि ठाणे तसेच नवी मुंबई ते मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरांशी मुंबईतील बहुतांश भाग मेट्रोने जोडला जाणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, ठाणे, वसई विरार, बदलापूर, कल्याण आणि इतर वाढत्या शहरांना मेट्रोद्वारे जोडण्याचं नियोजन सुरू आहे।
याचबरोबर सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ करण्यासाठी वन तिकीट फॉर ऑल या व्यवस्थेमुळे लोकल रेल्वे, मेट्रो, मोनोरेल, बेस्ट आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी वेगवेगळी तिकीटं घेण्याची देखील आज गरज उरलेली नाही। याच सोबत मुंबईतील संपूर्ण प्रवासाचं नियोजन देखील तुम्ही मुंबई वन ॲपच्या माध्यमातून करू शकत आहात। एकाच तिकिटावर किंवा एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवरून संपूर्ण प्रवास करत असल्याने मुंबईकरांचा प्रवास आता अधिक आनंददायी आणि सोयीस्कर होत आहे। आज मुंबईची ओळख ही केवळ लोकल रेल्वेपुरती मर्यादित राहिलेली नाही। मेट्रो ही शहराच्या वाढीची नवी जीवनवाहिनी बनत आहे। दरवर्षी वाढणारी प्रवासी संख्या, सातत्यानं विस्तारत जाणारं नेटवर्क, सुरू असलेले प्रकल्प आणि नागरिकांचा वाढता प्रतिसाद या सर्व गोष्टींची साक्ष देत आहेत। मुंबईला जागतिक दर्जाची एकात्मिक आणि भविष्याभिमुख सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देण्याचा प्रवास अजूनही सुरूच आहे। मात्र 30 कोटी प्रवाशांचा टप्पा गाठल्यानंतर हे निश्चितपणे म्हणता येईल की मेट्रो आज केवळ एक वाहतूक व्यवस्था नाही, तर ती मुंबईच्या विकासाचा, आधुनिकतेचा आणि भविष्यातील शहरी नियोजनाचा सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ बनली आहे। मुंबई मेट्रो प्रवासाबाबतचे तुमचे अनुभव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। महाएम टीव्हीला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा। धन्यवाद।